संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. वेलकम टू दिस सीरीज ऑफ English lectures, lectures for English medium on the subject of geography. So we'll be restarting again. We have completed our first chapter yesterday. काल आपण पहिला चॅप्टर बघितला. आज आपण दुसऱ्या चॅप्टर सोबत जाणार आहोत. Okay, same way terms will be in English and explanation will be in Marathi. Okay, we call it as Minglish वाला lectures. मराठी प्लस इंग्लिश. ओके, सेकंड चॅप्टर बघणार आहोत आपण आज. पहिला चॅप्टर एक रफ आपण एक वेळेस काही सेकंदामध्ये फर्स्ट चॅप्टर रिवाइज करून घेऊया. फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं. फर्स्ट थिंग आपण बघितलं ग्रॅटिक्यूल. ग्रॅटिक्यूल म्हणजे काय? अशा रेषा. ओके, अर्थवरती दोन प्रकारे अशा रेषा ओढलेल्या आहे. इमॅजिनरी लाइन्स आर देअर. वन which are horizontal lines are called as latitude or parallels. Vertical line called as meridian or these are called as meridian or longitude when we give it as angle. जेव्हा angle देतो तेव्हा आपण त्याला longitude म्हणतो. ओके, नेक्स्ट लॅटिट्यूड बद्दल. as we go to poles size decreases. as we go to poles adjacent distance between adjacent latitudes is same. ओके, डिस्टेंस सेम आहे, साइज डिक्रीज होता है. ओके, as we for meridian, as we go towards pole distance reduces. ओके, सो एक शॉर्ट मध्ये आपण हे बघितलं होतं. त्यानंतर याच्यामध्ये ह्या डिस्टन्स जो आहे ॲट इक्वेटर for meridian the distance is 111 kilometers and it goes on reducing towards the pole. परत अजून काय बघितलं होतं? distance is maximum between two adjacent meridian at equator. okay, above they appear as one. ते चिटकून जातात वरती जाऊन. ओके, then equator पाहिलं होतं northern hemisphere southern hemisphere मध्ये डिवाइड करतं अर्थला. then what we discussed, then meridian, prime meridian 0 degree which is at Greenwich. The time there is called as Greenwich Meridian Time, GMT. तो काय अर्थला कसा डिवाइड करतो? ईस्ट आणि वेस्ट मध्ये with 0 degree meridian and 180 degree meridian. 180 degree meridian is, what is 180 degree meridian? I have told you yesterday. International date line. ओके, ती डेट ठरवते. ओके, तर एवढ्या काही गोष्टी आपण रिवाइज करून घेतल्या, ह्या कालच्या लेक्चर मधल्या होत्या. We'll move towards today's lecture. Today's lecture is second lecture. Let us understand gratitude or let us use the gratitude. ओके, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की ह्या चॅप्टरमध्ये पर्टिक्युलरली एक्झाम ओरिएंटेड गोष्टी कमी आहे. ओके, सो आपण फक्त एक्झाम ओरिएंटेड गोष्टीवर भर देऊया. सो लेट्स सी व्हॉट डज इट सेज. व्हॉट आर द हॉरिझॉन्टल लाईन्स कॉल्ड? आत्ताच सांगितलं, हॉरिझॉन्टल लाईन्स आर कॉल्ड ॲज लॅटिट्यूड. काय म्हणतात हॉरिझॉन्टल लाईन्सला? लॅटिट्यूड. नेक्स्ट काय आहे? लिस्ट द कॉन्टिनेंट्स अँड ओशन्स थ्रू विच इक्वेटर पासेस. ही अर्थ आहे, हा इक्वेटर आहे. टोटल कॉन्टिनेंट्स, हाऊ मेनी टोटल कॉन्टिनेंट्स आर देअर? देअर आर 7 टोटल कॉन्टिनेंट्स. Which are they? Let's start from this side. North, all are from A. Only one is not from A. North America, South America, मग Asia, sorry, इकडे गेलो मग Africa, मग Asia, मग Antarctica, आणि एक that is not from A, अजून एक राहिलं ऑस्ट्रेलिया.
and one that is not from A, that is Europe. Now, what is the question? Question says that list the continent and oceans through which equator passes. Continents बघूया सगळ्यात पहिले. नॉर्थ अमेरिका इक्वेटर, साऊथ अमेरिका, आफ्रिका आणि एशिया. एशियामध्ये काय? वाय फ्रॉम एशिया? जस्ट बिकॉज दिस इंडोनेशिया इज अ पार्ट ऑफ एशिया. Okay, so you may be consider this as Asia, but Indonesia is also part of Asia. So 3, that is, you have seen South America, Africa and Asia. Asia. Encircle the intersection of 0 degree meridian and 0 degree parallel. हे इथे encircle आहे 0 degree meridian आणि 0 degree parallel च. नेक्स्ट, आणि ओशन्स कोणते कोणते आहे? पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन. यू कॅन सी पॅसिफिक ओशन मधनं इक्वेटर जाता आहे, अटलांटिक ओशन मधनं इक्वेटर जात आहे, आणि अगेन इथं पॅसिफिक ओशन मध्ये आणि इंडियन ओशन ऑल्सो यू कॅन से. ओके, इक्वेटर जात आहे इंडियन ओशन मधून पण. हे काय म्हटलं आहे? लिस्ट द कॉन्टिनेंट्स अँड ओशन थ्रू विच इक्वेटर पासेस. पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन अँड इंडियन ओशन. परत इथे पॅसिफिक ओशन सर्कल आहे म्हणून तिथे. त्यानंतर काय? what do we see? Which oceans are spread in all 4 hemisphere? इथे बघा, all 4 hemisphere. इक्वेटर आहे, हा इक्वेटर आहे, आणि ऑल 4 हेमिस्फियर कोणते मग? नदर्न हेमिस्फियर, सदर्न हेमिस्फियर, आणि ह्या इक्वेटरच्या ह्या सर्कलच्या ईस्टर्न आणि वेस्टर्न. तो विच हेमिस्फियर? अटलांटिक ओशन इज इन ऑल 4 हेमिस्फियर. ओके, आणि दे से दॅट पॅसिफिक पण पॅसिफिक बघा इथे, पॅसिफिक ओशन नदर्न हेमिस्फियर, सदर्न हेमिस्फियर, आणि हा ईस्टर्न वेस्टर्न हेमिस्फियरला जातो. ईस्टर्न हेमिस्फियरला दिसत नाही आहे. ओके, हां आहे, ठीक आहे. सो अटलांटिक ओशन. नेक्स्ट काय आता? विच कॉन्टिनेंट्स आर स्प्रेड इन ऑल 4 हेमिस्फियर? कॉन्टिनेंट्स बघितले, ओशन बघितले, कॉन्टिनेंट्स बघा फक्त आणि फक्त इकडे आफ्रिका, ईस्टर्न वेस्टर्न हेमिस्फियर, ईस्टर्न हेमिस्फियर, आणि सदर्न हेमिस्फियर आणि नदर्न हेमिस्फियर पण. ठीक आहे, तो ऑल 4 दिस म्हणतात. ते म्हणतात की तुम्हाला हा पण मिळेल, पण हा नाही आहे साऊथ अमेरिका. ओके, सो साऊथ अमेरिका इज नॉट इन ऑल 4 हेमिस्फियर्स. नेक्स्ट, ॲट विच 2 पॅरलल्स डू ऑल द मेरिडियन कन्वर्ज? काय? नॉर्थमध्ये 90 डिग्री पॅरलल, साऊथमध्ये 90 डिग्री पॅरलमध्ये सगळे कन्वर्ज होतात. आपण आत्ताच रिव्हिजनमध्ये बघितलं की वेअर दे कन्वर्ज, मेरिडियन्स कुठे कन्वर्ज होतात? नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. आय होप कळतंय तुम्हाला, हे कॉन्सेप्च्युअल आहे, लक्ष द्या. ॲट विच 2 पॅरलल्स डू ऑल मेरिडियन कन्वर्ज झालं. मग त्यानंतर तुम्ही व्हेरीफाय करा, फीचर्स बघा, एक्सेट्रा एक्सेट्रा गोष्टी आहे. आणि दिस थिंग्स आर नॉट इम्पॉर्टंट. दिस याचं एक शॉर्टमध्ये जस्ट आय विल टेल यू दॅट दे आर सेईंग इफ यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट एनी स्मॉल एरिया, तर तुम्ही त्या स्मॉल एरियाचं सांगून द्या फक्त लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड. बट इफ इट इज अ लॉंग एरिया दॅन हे पण सांगावं लागेल आणि हे पण सांगावं लागेल. एक्झाममध्ये दे विल नॉट आस्क यू दिस क्वेश्चन, सो लेट अस स्किप दिस पार्ट at its entirety. And again, Brazil, this book is really very poorly organized, I can say. छान प्रकारे ऑर्गनाइज केलेलं नाही आहे ह्या बुकला. हे मध्येच त्यांनी हा दिला, and at the same time they have not taught you minutes, though they told you minutes and seconds here, but Brasilia इथे, तर मग एक स्टुडंट कन्फ्यूज होऊन जाईल. तो नॉर्थमध्ये 50 डिग्रीवरती येतोय, मग तो ही विल बी सेइंग दॅट समवेअर बिटवीन दिस. सो इट इज नॉट दॅट मच गुड ऑर्गनाइज बुक, बट स्टिल इम्पॉर्टंट पार्ट फ्रॉम दिस बुक. अगेन नीट लक्ष द्या, काय बोलतोय, काय सांगतोय, सगळ्या गोष्टीवरती लक्ष द्या. कसं वाचायचं आहे? सगळ्यात पहिले बुक वाचायची आहे, बुकमधला पॅराग्राफ वाचून घ्यायचा आणि मग लेक्चर स्टार्ट करायचं. पॉज करायचं, पॅराग्राफ वाचायचं, लेक्चर स्टार्ट करायचं. ठीक आहे, लेक्चर बघायचं आणि मग पॅराग्राफ नाही वाचायचं, दॅट वुड बी रिव्हर्स. ओके, ही अर्थ आहे, अँड ॲज आय हॅव टोल्ड यू, अर्थ इज इन्क्लाइंड 23 डिग्री इन्क्लिनेशन आहे टुवर्ड्स द सन. लक्षात ठेवा मी काय सांगतोय, हे इथे काढूनच ठेवतो मी तुमच्यासाठी. ही अर्थ आहे, इथं इन्क्लिनेशन आहे, इथे सन आहे. ओके, इथेच समजून घ्या मला काय सांगायचं आहे ते. ओके, नाव प्लीज पे अटेन्शन. हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे, हा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आहे. 23.5.
ठीक आहे. हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, हा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आहे. काय आता हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन कशावरतून डिसाईड केला सर तुम्ही, हेही सांगतो. हा कसा मोजला जातो, सनच्या रेज आहे ज्या सरळ परपेंडिक्युलर फक्त ह्या झोनवरती पडतात. ओके, परपेंडिक्युलर फक्त ह्या झोनवरती पडतात, इथे त्या अशा स्लांटिंग पडतात. ओके, लक्षात द्या मी काय सांगतोय, नीट डायग्राम काढून सांगतोय. फक्त 23 डिग्री आणि ह्या झोनमध्ये, ह्या मधल्या झोनमध्येच त्या परपेंडिक्युलर पडतात. अशी अर्थ फिरते, असं एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, अशी फिरते, वेस्ट टू ईस्ट अशी फिरते. ओके, फक्त एवढ्या रिजनमध्ये प्रकाश पडतोय, डायरेक्ट सनलाईट पडतोय, म्हणून इथे काय राहणार, वातावरण हॉट, गरम अँड ह्युमिड, उष्म. ठीक आहे, हॉट अँड ह्युमिड वातावरण राहणार. आता या सनच्या रेज जिथे, आता ह्या एरियाला काय म्हणतात, ट्रॉपिकल रिजन. ट्रॉपिकल रिजन हा आतला. आता सनच्या रेज ह्या पार्टमध्ये खूप स्लांटिंग पडतात. ठीक आहे, इथून वरचं हा जो आहे, हा जो आहे हे आर्क्टिक सर्कल्स आहे. हा अंटार्क्टिक, आणि हा आर्क्टिक. हे सर्कल्स जे आहे ते आर्क्टिक आणि अंटार्क्टिक आहे. ओके, आता सनच्या रेज इथे कमी पडतात, इथे जास्त गरम आहे, इथे कमी गरम आहे, आणि वरच्या साईडला बिलकुल थंड आहे. ओके, एवढं तुम्ही एक कॉन्सेप्ट तुमच्या ह्याच्यात बसवून घ्या की अशा प्रकारे जे आहे ऊन, जे आपण म्हणतो, वी कॅन से दॅट हीट डिस्ट्रीब्यूशन ऑन अर्थ, हाऊ हीट इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द अर्थ और अर्थ सरफेस. सो दिस इज द डायग्राम. व्हॉट कि on this part, on this particular part, you can see it is a lot of heat. Here there is a lot of heat. Here there is less heat. Here there is almost no heat. Okay, I hope this is clear. Now let's move next. मी कॉन्सेप्ट शिकवतोय, पुस्तकातलं शिकवतोय, बाहेरचं शिकवत नाहीये, फक्त लक्ष द्या. Now हा सन आहे, हे ऑर्बिट आहे, म्हणजे ह्या ऑर्बिटमध्ये फिरत राहते पृथ्वी. ओके, नाव अर्थ तिच्या एक्सेस वरती आहे. आता नीट लक्ष द्या, इथे बरं, आता इथे व्यवस्थित लक्ष द्या. ऑर्बिट असंच आहे, इकडे जास्त जागा आहे, इकडे कमी जागा आहे. ठीक आहे, अर्थ कशी फिरते, गोल गोल फिरते. ओके, आता नीट लक्ष द्या, ज्या वेळेस इथे आहात तुम्ही, ओके, ज्या वेळेस इथे आहात, हा महिना आहे डिसेंबर अराउंडचा, त्यावेळेस तुम्ही कुठे आहात, म्हणजे भारत किंवा बाकीचे देश कुठे, हे इक्वेटर इथे असं, हे इक्वेटर इथे असं, हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे, हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, हे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. आता बघा, अर्थच्या रेज डायरेक्टली साऊथ पोलवर पडत आहेत, म्हणजे स्लांटिंग पडत आहेत, आणि डायरेक्टली इथे पडत आहेत. अर्थची जी उष्णता आहे, द रेज ऑफ अर्थ आर फॉलिंग डायरेक्टली परपेंडिक्युलर ऑन ट्रॉपिक्स. ओके, वन्स अ डे म्हणतो आपण, वन डे इट इज सन इज ओव्हरहेड, म्हणजे आपल्याकडे इक्वल डे आणि इक्वल नाईट्स असते, इक्विनॉक्सेस म्हणतो आपण त्याला, इक्विनॉक्सेस इकडे येतात. ओके, आता बघा, साऊथ पोल म्हणजे हा साऊथ पोल सनकडे तोंड करून आहे, इथे नॉर्थ पोल सनकडे तोंड करून आहे, बरोबर. आता ह्यांचं तर सोडून द्या, ह्या ट्रॉपिकल रिजनचं बद्दल काही जास्त अवघड नाही आहे. ट्रॉपिकल रिजनमध्ये मेजरली आपण मौसम जे हे मौसम म्हणतो, तर दॅट कम्स मे बी ट्वाईस, समर आणि विंटर, हे दोन सीझन्स असतात.
वरती जाल तुम्ही, इथे 3-3 किंवा 4-4 सीझन्स असू शकतात. एक पावसाळा हा आपल्याकडे मॉन्सून आहे म्हणून, बट पावसाळा हा सीझन ग्लोबली नाही, रेनी सीझन नाही आहे. ठीक, इथे 4 सीझन्स असतात वरती, आणि इथे जो असतो मेजरली सिंगल सीझन असतो, नॉर्थ पोलवरती सिंगल सीझन. आता बघा, हे इथून इथपर्यंत जायला 4 महिने लागतात, इथून इथपर्यंत जायला 4 महिने लागतात, इथून इथपर्यंत यायला 4 महिने लागतात. एक वर्ष झाला. आता बघा, हा साऊथ पोल वरती बिलकुल सूर्याचा प्रकाश पडत नाहीये. इथून इथे पण साऊथ पोलवरती बिलकुल सूर्याचा प्रकाश पडतोय का? नाही पडत आहे. पण साऊथ पोलवरतून इकडे आला, 4 महिने झाले. मग ज्या वेळेस इथे यायला सुरुवात होतो, जवळजवळ ज्यावेळेस 6 महिने होतात, त्यावेळेस साऊथ पोल थोडासा सूर्याला दिसतो. मग तिथून काय होतं, तिथे प्रकाश पडायला सुरुवात होते. म्हणजे काय, मला सांगायचं काय आहे, 6 मंथ, 6 महिने तिथे अंधार असतो आणि 6 महिने तिथे दिवस असतो. पूर्ण 24ही तास, फुल 24 आवर्स तिथे आयदर लाईट असते किंवा आयदर डार्कनेस असतो. ठीक आहे. आय होप इट इज व्हेरी व्हेरी क्लिअर फ्रॉम दिस डायग्राम. बाकी इक्वेनॉक्सेसच्या डेट्स आहे सप्टेंबर, मार्च टू सप्टेंबर, मेजरली नॉर्थ पोलमध्ये मार्च टू सप्टेंबर प्रकाश असतो, बाकी अंधार असतो. ओके, आय होप दिस इज व्हेरी क्लिअर. नाउ लेट्स मूव. व्हॉट इज गिवन इन बुक. ट्रॉपिकल रिजन हा ट्रॉपिक्स आहे. ठीक आहे, इथे डायरेक्ट सनलाइट पडते. ऑल प्लेसेस बिटवीन 23.5 23 डिग्री 30 मिनिट नॉर्थ अँड साऊथ ऑफ इक्वेटर रिसीव परपेंडिक्युलर रे ऑन 2 days इन अ इयर. हे 2 days तुम्हाला डेज पुढे येतील, बट परपेंडिक्युलर डेज म्हणजे काय, डायरेक्ट सनलाइट पडते. ठीक आहे, परपेंडिक्युलर डेज. The parallels at 23 degree north and 23 degree south of equator are called as Tropic of Cancer and Tropic of Capricorn. मी दाखवून दिले तुम्हाला चित्रामध्ये, Tropic of Cancer कुठे, Tropic of Capricorn कुठे. The parallels at 66 degree 30 minutes north and south of the equator are also important parallels. In the area between these two parallels throughout the year, daytime लास्ट विद इन द लिमिट ऑफ 24 आवर्स. मी सांगितलं तुम्हाला 66 डिग्रीच्या वरती आर्टिक सर्कल, अँटार्टिक सर्कल, त्याला पोलार सर्कल्स पण म्हणतात. ओके, तर काय झालं, ह्या रिजन्समध्ये, इथे पोलार सर्कल्स दिलाय, तर ह्या रिजन्समध्ये 6 महिने रात्र, 6 महिने दिवस असतो. अपिअरन्स, सन अपिअर्स इन अ स्काय फॉर 6 मंथ. 6 महिने सूर्य फक्त इकडून निघतो आणि इकडे जातो, बस असा हलताना दिसतो त्यांना. सूर्य, सन सेट होत नाही. मग तुम्हाला जर प्रश्न आला, इन अ इयर, इन अ नदर्न हेमिस्फियर, इन पोलार सर्कल्स इन अ इयर, सन सेट्स ओनली वन्स अँड सन रायझेस ओनली वन्स. तर आन्सर बरोबर आहे, कारण की एकदाच सूर्य उगवतो एका वर्षामध्ये, आणि एकदा मावळला की परत दुसऱ्या वर्षी उगवतो. 6 महिन्याचा गॅप असतो. लक्षात ठेवा ही कॉन्सेप्ट. ओके, नाव इथे काय लिहिलं आहे, due to the duration and intensity of sunlight, different temperature zones are formed. बघा, नीट बघा, इथे वेरिएशन होते सनलाइट मध्ये, वेरिएशन होते सनलाइट मध्ये. आता बघा, मी सांगितलं तुम्हाला, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि केप्रिकॉन मध्ये काय राहील, हॉट अँड ह्युमिड. ओके, हे 66 डिग्री 30 मिनिट आहे, आणि हे 23 डिग्री 30 मिनिट्स. ठीक आहे, इथे सनलाइट डायरेक्ट पडते, हॉट अँड ह्युमिड. इथे स्प्रिंग सीझन पण येतो. ओके, एक्स्ट्रा सीझन ऍड होतो. इथे वातावरण कंपॅरेटिव्हली सौम्य असतं. इथे ग्रास, आपण जिथे आपण गहू पेरतो, तर गहू हे काय, गवत आहे, ग्रास आहे. तर ग्रासेस ह्या साईडला खूप जास्त येतात, वेगवेगळे नाव आहेत त्याला, पुढे आपण बघूया पुढच्या क्लासेसमध्ये. आणि इथे पूर्ण वरती थंड असतं. हा एरिया म्हणजे पोलार सर्कल्स.
ओके, आता बघा टेम्परेचर बेल्ट्स म्हणजे काय, इथे हाय टेम्परेचर राहील, इथे इथे थोडंसं कमी हाय टेम्परेचर राहील आणि इथे बिलकुलच लो टेम्परेचर राहील. लो टेम्परेचर म्हणजे थंड राहील. ओके, हेच सांगायचं आहे त्याला. मग टेम्परेचर झोन्स फॉर्म झालेत. प्रेशर, हां, दीज झोन गिव्ह राईज टू प्रेशर बेल्ट्स. आता मला तुम्हाला टेन्शन नाही द्यायचं आहे, खूप असं खूप जास्त प्रेशराईज नाही करायचं आहे, बट तरी ऐकून घ्या. प्रेशर बेल्ट्स म्हणजे काय, नाही कळालं तरी चालतं, पुढे जाऊन कळेलच. हे बघा, हवा जी असते ती इकडून तिकडे वाहत असते कंटिन्यू. हवा कधीच स्टिल नसते. ओके, हवा काय करते, वाहत असते. कुठून कुठे, हाय प्रेशर टू लो प्रेशर, हाय प्रेशर टू लो प्रेशर. हाय प्रेशर म्हणजे लो टेम्परेचर, लो प्रेशर म्हणजे हाय टेम्परेचर. ठीक आहे, म्हणजे इथे गरमी आहे, इथे थंडी आहे, एवढं लक्षात ठेवा. काय हे थंड, हे काय गरम, नीट लक्ष द्या. आता इथे गरमी असल्यामुळे काय होतं, हवा जी असते ही जमीन आहे, ह्या जमिनीवरती ही हवा आहे. जमीन गरम झाली, जशी जशी जमीन गरम होते हवा विरळ होत जाते आणि ही जी हवा वर जाते, हलकी होते, हलकी होऊन ती वर जाते. आता इथे काय झालं, प्रेशर व्हॅक्यूम, म्हणजे इथे बिलकुल हवा नाही आहे, आता कमी हवा आहे, विरळ हवा आहे, विरळ झाली हवा. इथे जास्त हवा आहे, खूप जास्त हवा आहे, इथे थंड आहे, इथे दाट हवा आहे. मग ही दाट हवा काय करते, ह्या गरम ठिकाणी जाते, प्रवास करते. ओके, पावसाचे पण हेच स्कीम आहे. हे जर तुम्हाला एकदा हा सिस्टम कळाला, दॅन यू विल अंडरस्टँड रेन ऑल्सो, हाऊ इट रेन्स. आता थंड ठिकाणून गरम ठिकाणावरती हवा जाते आणि एक बॅलन्स क्रिएट करते. आता बघा, इकडे बघा, आता सॉरी मी नवीनच डायग्राम काढतो. हे बघा, ह्या भागावरती गरम आहे, ह्या भागावरती इथे गरम आहे, है ना. हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ केप्रिकॉन, हा 66 डिग्री आर्टिक सर्कल आणि हा 66 डिग्री अँटार्टिक सर्कल. इथे हवा गरम होते, ही गरम हवा वरती जाते, मग ही काय करते, अशी वाहून ती इथे थंड येते. का, कारण हे कंपॅरेटिव्हली थंड असतं. इट डिसेंड्स, कोरियोलिस फोर्स आहे की हायर द स्पीड हायर द कोरियोलिस फोर्स, ही वरती गेल्यामुळे जे स्पीड वाढते इथे डिसेंड होते, हा एरिया थंड बनतो. मग कंपॅरेटिव्हली गरम हवा परत वरती जाते आणि ती इथे डिसेंड होते. परत ही हवा इथून इकडे पण जाते, सेम सायकल आणि सेम सायकल. ह्याला म्हणतात प्रेशर बेल्ट. आता बघा, इथे कोणता प्रेशर आहे, लो प्रेशर, गरम हवा आहे, वरती जातीये, खाली गेली, इथे थंड आहे, इथे हाय प्रेशर. आणि परत ती वरती जाऊन ज्यावेळेस जाते, इथे तुम्हाला वाटेल इथे हाय प्रेशर आहे, ठीक आहे, इथे हाय प्रेशर आहे, बट ॲट द सेम टाइम ती फिरत असते पृथ्वी, म्हणून इथे एक लो प्रेशर बेल्ट तयार होतो. सेम खाली हाय प्रेशर, लो प्रेशर, हाय प्रेशर, लो प्रेशर, ह्या बेल्टमध्ये तसे प्रेशर्स असतात आणि याच्यामुळेच पाऊस पडतो. दिस कॉन्सेप्ट इज व्हेरी व्हेरी क्रुशियल, खूप महत्त्वाची आहे तुमच्यासाठी. कळाली जरी नाही तरी काय हरकत नाही, पुस्तकात नाव आलंय म्हणून समजावून सांगितली, बाकी ज्यावेळेस डिटेल येईल त्यावेळेस समजावून सांगेल. मग काय सांगताय हे, 0 degree, the 0 degree latitude or prime meridian is an important meridian. The main purpose of this is to fix global standard time. Time येईल तेव्हा सांगेल, यांनी खूप रँडमली दिलेत हे. ऑल्सो कॉल्ड एज ग्रीनविच मेरिडियन टाइम, GMT, और ग्रीनविच मीन टाइम, GMT. परत 180 डिग्री मेरिडियन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. काय असतो 180 डिग्री मेरिडियन, मी सांगितलं ऑपोजिट टू प्राईम मेरिडियन असतो आणि त्याला इंटरनॅशनल डेट लाईन म्हणतात. नेक्स्ट, the equator as well as all pairs of opposite meridian form a great circle. मी तुम्हाला काय सांगितलं, आता इथे नाही येतो संत्रा, इकडून जर तुम्ही पृथ्वीच्या, हे अर्थ आहे, हे सेमी सर्कल आहे, ह्याच्या ऑपोजिटने अजून एक लाईन राहील,
तर हे एक ग्रेट सर्कल बनतं, त्याला ग्रेट सर्कल्स म्हणतात. ओके, ग्रेट सर्कल्स आर यूज फॉर फाइंडिंग मिनिमम डिस्टन्स बिटवीन एनी टू प्लेसेस ऑन द सरफेस ऑफ अर्थ. हा कॉन्सेप्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे, बट तुम्ही जेव्हा त्या ग्रेट सर्कल थ्रू ट्रॅव्हल कराल तर तुम्हाला डिस्टन्स एरोप्लेनमध्ये डिस्टन्स कमी लागतं, त्यामुळे ग्रेट सर्कलचे वे वापरतात. एक्झामसाठी रेलेव्हंट नाही, नाही कळालं तरी चालेल. ओके, दॅट्स इट. तो झाला आहे मग आजचा चॅप्टर. ह्याच्यावरती चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2 वरती MCQसुद्धा देण्यात येतील. ओके, सगळे काही क्वेश्चन्स फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडनं रिव्हिजन करून घेण्यात येईल. काहीही डाऊट असला तर कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. कॉमेंट सेक्शनमध्ये रिझॉल्व्ह नाही झाला तर फोन नंबर्स दिलेले आहेत, त्या फोन नंबर्सवरती मेसेज करा. बट दिस डाऊट शुड नॉट रिमेन अनआन्सर्ड. प्लीज 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 रीच आउट टू अस. ही सिरीज कम्प्लिटली फ्री आहे, ह्याच्या संबंधित डाऊट्सही फ्री आहे, काहीही पैसे घेत नाही आहे. सो प्लीज रीच आउट टू अस अँड गेट युअर डाऊट्स रिझॉल्व्ह. ओके, ठीक आहे, चालेल. आता संपवूया मग आपण लेक्चर. तोपर्यंत अभ्यास करा, रिवाइज करा. थँक्यू सो मच.